तर आपल्या सोबत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरजी जोडलेले आहेत। धंगेकरजी, तुम्ही पुण्यातील अनेक समस्यांबाबत कायम आवाज उठवत असता। नवले पुलावरती याआधी सुद्धा अपघात झालेले आहेत, पुन्हा एकदा अपघात झालेला आहे। यावर आता काही उपाययोजना करण्याची गरज वाटत नाहीये? याच्यामध्ये नवले पूल हा मृत्यूचा सापळा झाला ही वस्तुस्थिती खरी आहे। घटना खूप दुर्दैवी आहे आणि आता याच्यामध्ये कायमचा तोडगा याच्यामध्ये निघला पाहिजे। वाहतूक क्षेत्रातल्या तज्ञ लोकांची एक समिती गठन केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता ज्या नवले पुलावर ज्या पद्धतीने क्रॉसिंग आहे, सिंहगड रोडची वाहतूक आहे, पुन्हा मुंबई बेंगलोर हायवे येतो आणि प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती आणि जे क्रॉसिंग मध्ये ज्या पद्धतीनं वाहनं इकडे तिकडे जातात त्याचं एक नियोजन केलं पाहिजे। मधल्या काळामध्ये रिंग रोडची बी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करतंय सरकार, पण याला फास्ट त्याला गती दिली पाहिजे आणि हा जो नवले पूल आहे ह्या पुलाची उंची किंवा काय ह्या गोष्टी याच्याही जरा पाहणी केली पाहिजे। तज्ञ समिती नेमून त्याच्यामध्ये चांगले तज्ञ लोक बसून याच्यामध्ये कायमचा तोडगा काढला पाहिजे। मी शिंदे साहेबांना आत्ताच माहिती दिलेली आहे की आता याच्यामध्ये कायमचा तोडगा काढला पाहिजे, कारण त्यांनी तो कोथरूडचा एक पूल एका रात्री पाडला आणि मग काम चालू केलं। हे अशा पद्धतीने ठोस त्याच्यावर काहीतरी योजना केली पाहिजे आणि ह्याच्यामधून भविष्यात होणारे सगळे अपघात हे झाले नाही पाहिजे अशी वस्तुस्थिती समोर ठेवून काम केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये 5-6 लोकांपेक्षाही जास्त लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले ती वस्तुस्थिती। काही लोक त्यांना जास्तीचे जखमी आहेत, त्यांची महानगरपालिकेचे अग्निशामक दल तिथल्या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पण आगीचा एवढा मोठा डोंब आहे की त्यांनाही त्याच्यामध्ये हात घालता येत नाही। डोळ्यासमोर लोक मारतायत, ही दुर्दैवी घटना आहे, पण याच्यावर ठोस योजना त्याच्यात केली पाहिजे। जी, मात्र धंगेकरजी, शिवापूर पासून ते कात्रजचा चौक किंवा नवले पुलाचा चौक या ठिकाणी नवले पुलावर इतके अपघात होऊन सुद्धा या ठिकाणी वाहतूक पोलीस म्हणावे तितक्या प्रमाणात नसतात, 1-2 असतात, बाकी नसतात। तर वाहतूक पोलिसांची सुद्धा यामध्ये तुम्हाला चूक वाटत नाहीये? नाही, याच्यामध्ये कात्रज पासून आपण बघितलं तर नवले पुलापर्यंत इतका रोड माझ्या माहितीप्रमाणे तो उतार आहे आणि प्रचंड वेगामध्ये गाड्या जातात, ही वस्तुस्थिती खरी आहे। त्याच्यामध्ये काहीतरी तर म्हणजे मी आता दोष आपण देत बसण्यापेक्षा ह्याच्यावर योजना झाली पाहिजे। पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे। त्याच्यामध्ये पण महत्वाची आपल्याला त्याच्यामध्ये ठोस योजना केली पाहिजे। पोलीस उभा राहून बी या गोष्टी जमणार नाहीत, त्याच्यामध्ये ठोस काहीतरी त्याच्यावर योजना केली पाहिजे। आणि मी स्वतः त्या रोडने बऱ्याच वेळा जातो, इतके प्रचंड प्रमाणात वाहनं फास्ट येतात, त्याच्यामुळे तो रोड मध्ये काहीतरी त्याच्यावर योजना केल्या पाहिजे आणि कायमची केली पाहिजे। आता नुसतं याला त्याला दोष देण्यापेक्षा त्याच्यावर ठाम मात्र धंगेकरजी, उपाययोजना करणं बरोबर आहे, मात्र आता सुद्धा याआधी सुद्धा जी अपघात झालेले आहेत, बऱ्याच अपघाताचं कारण हे होतं की तीव्र उतार आहे। अनेक हे कंटेनर चालक गाडी त्यांची न्यूट्रल करतात पेट्रोल वाचवण्यासाठी, मग ज्यावेळेस ते नवले पुलावर येतात त्यावेळेस गाडी कंट्रोल होत नाही, त्यामुळे अपघात होतात। मग यावर कशी उपाययोजना करणार? नाही, याच्यामध्ये आता ज्या पद्धतीने आता म्हणून तर म्हणलं याच्यामध्ये काही त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांनी याच्यावर बसलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ही जी काही चुका आहेत त्याचा अहवाल तयार करून एक चांगली ठोस योजना किंवा ठोस काहीतरी केलं पाहिजे। कारण त्या रोडला ज्या पद्धतीनं मुंबई आणि बेंगलोर हायवे, कात्रज रोड, तिकडे सिंहगड रोड म्हणजे इतकी कनेक्टेड आहे त्या नवले पुलाला आणि प्रचंड गर्दी त्या रोडला असतील। तो येणारा जो उतार असतो त्या उतारामुळे ड्रायव्हर लोकांचं तुम्ही म्हणले तसं की पेट्रोल वाचवण्याच्या नादात किंवा वाहतुकीच्या पोलिसांच्या काही त्या ठिकाणी असणारी व्यवस्था ह्याच्यामध्ये ज्या चुका लवकर दुरुस्त केल्या पाहिजे आणि कायमची ठोस योजना याच्यामध्ये केली पाहिजे। ठीक आहे धंगेकरजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।